राम मंडळी. आज आपण आलोय अंदरबन ट्रेकसाठी. खूप दिवसांच्या प्लॅनिंग नंतरनं, खूप प्लॅन कॅन्सलेशन नंतरनं, अचानक भयानक ठरलेल्या एका प्लॅन नंतरनं आपण आलोय अंदरबन ट्रेकला. प्लॅन करता किंवा आपण मोरके म्हणू शकतो, हे आपले असे ऋषीभाऊ खूप मोठे प्लॅनर आहेत. हे प्लॅनर म्हणून आपण म्हणू शकतो, गेमड माणूस म्हणजे म्हणतो ना, ते आपले ऋषीभाऊ म्हणजे चांगले गेम करणारे. अचानक भयानक ट्रिप ठरवून मुलांना एक मेमरीज देण्यासाठी आपण एक ट्रिप ऑर्गनाईज केली आणि त्यासाठी आपण चाललोय. आपण आता निसर्ग सानिध्यात जाणार आहेत. नयनरम्य अशा नयनरम्य रे, नयनरम्य नाही, नयनरम्य असतं बाई, नयनरम्य असतं बर नैसर्गिक सौंदर्यात जाणार आहे आपण. साधं सिंपल एक निसर्गाच्या कुशीत, सह्याद्रीच्या कुशीत एक आनंद शोधण्यासाठी जाणार आहे. राहा सोबत ब्लॉग मध्ये. तुम्हाला खूप असे एक जे आपण पोरात एन्जॉय करतो ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि सौंदर्य आपले सह्याद्रीचं हे तर बघायला भेटणारच आहे तुम्हाला. अर्थातच फुल जंगल ट्रेक आहे. जंगल में मंगल, फुल धिंगाणा, पोरांचा धिंगाणा तुम्हाला बघायला भेटेलच. आतमध्ये चालू आहे सावळ्या घाटातून आपण. हो, मी म्हटलंच, आत्ताच नाव काढलं होतं की आपल्याला वरच्या दिशेने जायचंय. ह्या अवघडच्या रस्त्याने जायचंय आपल्याला. आणि पोरांनी अवघड रस्त्यावर गाडी घातली, कदाचित ऑफ रोडिंग होऊ शकते. 2 स्विफ्ट आणि 1 क्रेटा. सध्या क्रेटा आपल्याला लीड करते. हो कसा उळवल फॉग चाललाय आपल्या इथं रस्त्याला. प्रत्येकजी बांगर, वा, इमानण्यासारखी गाडी चालवतायत. पार्किंग लाईट नाही, काय नाही. दिसते का तुम्हाला प्रत्येक बांगरची गाडी? अजिबात नाही. उडून गेली, चालू नाही झालं. श्रीराम. बघा वॉटरफॉल, बघा बाहेर निघणारे हे ऋषी शेठ आवटे. ऋषी शेठ आवटे बघू शकता. मस्त असं सुंदर असा नजारा. मस्त असं इथं पाणी. वाव, प्लॅनिंग चालू आहे. हे हा आपला 40-50चा ताफा. ऋषीभाऊंची, प्रफुल्ल भाऊंची आणि प्रतीक बांगर भाऊंची. तू मुझसे प्यार करते या नाही भाऊ नाईट ड्युटी करून आलाय. आता गर्लफ्रेंडला फोन लावलाय. रेंज नाहीये, त्यांनी परमिशन दिली नव्हती, पण तरी सुद्धा तो आलाय. त्याला डायरेक्ट टाकलाय. नाही करते. ऋषीभाऊ फुल पिकअप, पुशअप मारून पंप आणतानी ऋषीभाऊची हवा. फुल पंप मारून बॉडी दाखवायचा. आणि या ठिकाणी सौरभ जाऊन चालू झाला फकाडगिरी करायच्या शेजारी. योगेश व्यवहारे आणि पंगार फोटोग्राफर शेखरजी बनसोडे. या ठिकाणी आपण आता अंदरबनच्या ट्रेकसाठी सुरुवात. फुल पोरांची पाण्यातनं ट्रेक करताना पोरांची फुल धुल्ला भिजली. दमाने जावं लागतं या ठिकाणी, नाहीतर मोबाईल पडणार, तुम्ही पडणार, फुल धुल्ला होणार. गँग चालू करतोय आपण अंदरबन ट्रेक या ठिकाणी. पूर्ण गँग आपली. आणि गाईड घ्यावं लागतोय आपल्याला. एक कंपल्शन नाहीये, पण डिटेल भेटतील यांच्याकडून आपल्याला. मस्त अशा सुंदर वातावरणात आता आपण सर्व लोकांना हळूहळू भेटूयात. एक तुम्हाला नमुन्यांची ओळख करून देतो. हो, चालू झालंय आपल्याला. हे आपले संकेत भाऊ पवार, IT इंजिनियर आहे. प्रोफेशन मॅटर करत नाही हो, मॅटर करतो माणूस. हा माणूस असा आहे कायम ढगात.
कायम डागात फुल एन्जॉय माणूस. लाचका माणूस आहे थोडासा लाचका माणूस आहे. वाच्चा माणूस आहे हा आपला पाव्या भाऊ. कुठल्याही ट्रिपला जावा नेव्हिगेटर आपला ह्यो आहे. मॅप बी खट्ट्या मारी फाट्याव काढणार, पण बादशाह आपला पाव्या भाऊ नाही तर मॅप नाही. सीएनजी जर भरायचं कुठं असलं पंप फक्त कॉन्टॅक्ट टू पाव्या भाऊ. बाकी माईक टेस्टिंग ह्यो आपला रूममेट योगेश भाऊ व्यवहारे. आता ह्याचं माहिती आहे का आपल्याला, आपण ह्याचं इंट्रोडक्शन देऊ शकत नाही असं ऑन कॅमेरा. असू द्या, मस्त मस्त माणूस रूममेट आहे म्हणल्यावर काय विषय. अध्यक्षांचा बारका भाऊ आहे ह्यो. मोरक्या नाही, मेन मोरक्याचा बारका भाऊ ह्यो. फुल फाकाड माणूस, फुल जिंदगीत नगाटलेला माणूस. काय विषय नाही, काय नाही, जिंदगीचं घेण देण नाही. नारायण मूर्ती यांची इन्फोसिस यांनी दत्तक ठेवलेला माणूस आहे ह्यो. काय काम नाही, तुम्ही फक्त या आणि स्क्रोल करा असं म्हणणारा, आणि ज्या काय म्हणतात त्याला, ज्या सुविधांचा लाभ घेतोय असा आपला योगेश भाऊ. जंगलचा ट्रेक चालू आहे, जंगलमध्ये वर्क फ्रॉम जंगल भाऊचा चालू आहे. वॉटर क्रॉसिंग लडाखला महाग टाकत, सुंदर अशी वॉटर क्रॉसिंग बारक्या जंगलातून मोठ्या जंगलामध्ये एंटर करताना. वाव. हे अंदरबनचे तिकिटांचे चार्जेस आहेत. पॉज करून तुम्ही बघा. पर पर्सन 140 आहे आणि बारक्या लेकरांना 70 रुपये. कॅमेरा असेल 195. फॉरेनर लोकांना चांगलाच चुना लावलाय, 390 रुपये घेऊन लावलाच पाहिजे. थोडंसं इंडियनने कमवलं तर कधी. व्हिडिओ कॅमेरा चार्जेस इंडियन 490 आणि 975 फॉरेनरसाठी. हे आहे चार्जेस DSLR कॅमेरा. हो वा, सुंदर अशी वा वा. नुसते धबधबे, बारके मोठे नुसते धबधबे, धुक्यांची चादर पांघरायला डोंगर. आणखी एक धबधबा, नुसत्या धबधब्यांची पाऊस. जंगलातून असा ट्रेक आहे, जंगलमधून वाटा काढत काढत जावं लागतं आपल्याला. मस्त असा अनुभव आहे. अवश्य वेळातून वेळ काढत यावा. ओ आलेच आपले मित्र. पुन्हा एकदा आपण मस्त असे अंदरबन जंगलात ट्रेक करताना कसा फाकाडगिरी लगेच गोगल, जसं काय शानपणाच करतोय. दिसत तर काय घंटा नाही त्याला, पण उगा नाटकं कोणी करावी. कधी थकवा आलता? देवकुंडला भाऊला थकवा आलता. मुकदमाला थकवा आला म्हणजे काय झालं? टुळी कशी पुढे चालायची. आता नाही येत ना, आता जिम लावली मी. आता भाऊंनी जिम लावली, तुम्हाला दिसत असलच आहे काय, सांगायची गरज नाही. मुकदमाचा धबधबा तसलाय. सगळे शेखर आणि सौरभची वाट बघताना म्हणलो तुम्हाला, बुरटा शेखर असंच काहीतरी हागणार आहे. सगळेजण पुढे आले, शेखरसाठी थांबलोय आपण फक्त. आला बुरटा शेखर, आला बुरटा बुरटा शेखर. शांतपणा कर. सगळ्या ह्यांच्यामुळे वेळ गेलाय आपला. अर्धा पाऊण तास इथं थांबलोय फक्त आणि फक्त ह्या बुरट्यामुळं. ही मागचं बुरट. या ठिकाणी काका आपल्याला, आपण एक गाडी घेतली होती. काका आपल्याला एक सिक्रेट पॉइंट मध्ये एंट्री देणार आहेत. आपल्याला सिक्रेट जंगल ट्रेक मध्ये काका आपल्याला गाईड घेऊन चाललेत. फटता इथं दमाने जावं लागतंय भावांनो. लय पाणी. मस्त मस्त मस्त. ऋषी भाऊ आवटी. फुल महाग पाणी खेचतंय.
द ओजी ट्रेकर, द प्रोफेशनल ट्रेकर. काकांनी आपल्याला मेन ट्रेक मधून एक सुंदर अशा धबधब्यापाशी, सिक्रेट धबधब्यापाशी आणलंय. त्याच्यामुळं गाईड घेणं खूप महत्वाचं आहे. हळूया. खूप मोठा असं सुंदर असा धबधबा काकांनी मस्तपैकी आपल्या एक धबधब्यासाठी आणलाय आपल्याला. वा, वाटव धबधबा. सुंदर सुंदर, आधी सुंदर. दोन धबधबे इथे येऊन एकत्र होऊन तिथून असा वाहत जातोय. एक नंबर केलं, एक नंबर. मस्त पडतोय. असं यायला रेलिंग आहे. रेलिंगच्या खालून धबधबा आणि नंतर मग दुसऱ्या पॉइंटला. चला, हे आपले सौरभ भाऊ जाऊन आमचे चिड्डी मित्र लंगोटी यार. उलटू शेखरभाऊ मधनं चाळे करताना गोटा शेखरभाऊ नेहमीप्रमाणे पुढे गेलं की ऑफ कॅमेरा गेला की लय चाळी मारते. हे आपला सौरभ भाऊ सध्या CA भाऊ आहे आपला. एक नंबर प्लॅनर, चार्टर्ड अकाउंटंट लेटेस्ट होणार आहे. आता एक परीक्षा दिली, चांगली झाली तर ओके, नाहीतर फाटली काय अडचण नाही. ऑलरेडी फाटलेलीच आहे. आता फाटून कुठं झाला, अजून किती फाटेल असं नाही होणार. पण काय भाऊ आमचा करतोय प्रयत्न. असा सुंदर असा दोन धबधब्यांचं मिलन. अर्थ खबर काय लांब एक नंबर असं व्ह्यू आहे. यायलाच लागतंय. तरी एवढी गर्दी, पटकन यावे लागते. मस्त वेग आता 6-7 परतीचा प्रवास चालू आहे आपला. 4-4, 5-5 किलोमीटर किती झाला काहीच माहित नाही. आता एवढ्या टेन्शन मध्ये, जोश मध्ये आम्हाला किती किलोमीटर चालला काहीच कळलं नाही. पण मजा आली, आनंद वाटला. तुम्हाला दाखवतो. एकदम त्या एंड पॉइंट एकदम दुखे होते, त्यामुळे काय शूटिंग करता आलं नाही. पण जेवढं काय शूटिंग करता आलं ते तुम्हाला दाखवून देतो मी वरती टाईप येऊन. वा 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 वा, अति सुंदर, अति सुंदर. आता होणार मारामारी. एकदम शेवटच्या टप्प्यात यायला लागलोय आता आम्ही. मुकदम, कसं वाटलं तुम्हाला आज ट्रेक असा? एकदम थोडं मोठ्याने बोला जरा, आवाज यायला आम्हाला. ट्रेक एकदम कसा होता, चांगला होता. हा, इझी आहे एकदम. फॅमिलीसाठी पण येऊ शकतो. चांगला आहे. बाकी ओव्हरऑल फक्त खायला प्यायला घेऊन जाताना हा, पाणी आणि खायला कुठेच भेटत नाही इथं. आणि जर पाण्याची बॉटल किंवा खायला काय आणलं असेल तर कचरा तुम्ही सोबत घेऊन जावा. तुमचं काय असेल ते रॅपर इथं घाण करू नका. मस्त आहे. लोणावळ्याला जाण्यापेक्षा हा, लोणावळ्याला जाण्यापेक्षा पुण्याच्या लोकांनी तर लोणावळ्यापेक्षा अंदरवन ट्रेक प्रेफर करावा. तिकडे खूप गर्दी असते. काहीच नाहीये आज आणि काहीच नाही तिकडे. नुसतं टायगर पॉईंट सोडला तर काहीच आहे दुसरं लोणावळ्यामध्ये. काही नाही, त्यात पण काय नाही. मोस्टली अंदर पण ट्रेक वरतीच आहे. आणि ट्रेक करायला असं कसं हेल्थ पण चांगली राहते आपली. आणि एवढा अवघड पण ट्रेक नाही. बघा दिसतंय तुम्हाला का नाही, एकदम सरळ चालत जायचंय. हे बघा, ही ट्रेक असं एकदम निवांत ट्रेक आहे. आणि त्याच्यात ट्रेक करत करत सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात जाता येते आपल्याला. नुसतं एवढे धबधबे आहेत, डोंगरगमीन धबधबे जास्त आहे तिथं. नुसतं आवाज, नुसतं पाणी. त्यामुळे या सुंदर असा आंध्रबन ट्रेकचा आनंद घ्या. मित्रांसोबत या, घरच्यांसोबत या, मैत्रिणींसोबत या, पण या जरूर. वेळ काढून या.
एकटं या पण या एकदम जंगल सफारी गेल्यासारखं वाटते. हा मुकदमचं काय तर म्हणणं आहे, बोला मुकदम. आमचा खर्च करा पोरांचा सगळ्या. हा आम्ही तुम्हाला गाईड करतो. इथं गाईड घेण्यापेक्षा आता आम्ही तुम्हाला पर्सनल गायडिंग देऊ शकतो. कुठं कसं करायचं, की कुठं किती वेळ द्यायचा, कोणत्या अँगलनी कसे फोटो काढायचे, सगळं आपण सांगू तुम्हाला. एकदम मस्त असं. अजून एक धबधबा, नुसतं धबधब्यांची कमीच नाही, धबधब्यांची कमीच नाही, नुसते धबधबे. रस्ते कमी, डोंगर कमी, नुसतं धबधब. काय झाडी, काय डोंगर, काय धबधब, लय खतरनाक, लय बेकार आहे. आपल्याकडे ड्रोन नाही अजून, नाही तर तुम्हाला ड्रोन शॉट धावला असतात. मुकदमा अजून स्पॉन्सर करणार. मुकदमांनी फक्त आतापर्यंत गिम्बल स्पॉन्सर केलाय, ड्रोन काय स्पॉन्सर केला मुकदमांनी अजून. 15 Pro केला ना. 15 Pro बी स्पॉन्सर केलाय का? मग केलाय, पण लवकरच आम्ही ड्रोनची पण व्यवस्था करणार आहोत. तुम्ही प्रतिसाद द्या. तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला, एक मस्त असा ड्रोन आपण घेऊयात. हे समोरचं भिरा डॅम आहे, मस्त असा नजारा. पुन्हा एकदा च्यालवर एक मग बर्द्या चहा भाव पिणार एका गटक्यात. फुल सगळं खाऊन टाकलं, डायरेक्ट नुसते चुरेमुरे.